बिराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी दरो पधारिए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। भूत भावन परम पावन आदिनाथ कैलास निवासी श्री भगवान भोलेनाथाचं वाङ्मय प्रतिस्वरूप असणारी ही शिव महापुराण कथा आपण सर्वजण आज या ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी भगवान भोलेनाथाच्या या दर्शना करता एकीभूत आहोत, श्रवणा करता एकीभूत आहोत। भगवंताची कथा जीवनाची व्यथा दूर करणारी कथा असते। अगदी थोडक्यात आपण जर विचार केला, थोडा वेळ आपण ज्या कथेमध्ये बसतो, कथा श्रवण करतो, त्यावेळेला मायबापा आपण सर्वस्व विसरून जातो। हा विशेष अनुभव आहे। जीव कोणत्याही स्थितीत असो, कुठेही असो, संसार वेगळा नसतो तो। सदैव प्रपंचाचा विचार, सदैव मायबापा सर्वांची काळजी, सर्वांची चिंता, चिंतन नाही चिंता। मानवी देहाला रोम रोमाला मायबापा हेलवून टाकणारा हा संसार प्रपंच असतो। पण काही क्षण भगवंताच्या सानिध्यात बसून ज्यावेळेस आपण त्याची गोड अशी कथा श्रवण करतो, त्यावेळेला मायबापा आपल्याला एक विशेष त्या ठिकाणी अनुभव प्राप्त होतो। एवढा पापी दुराचारी देवराज ब्राह्मण पण काही क्षणा करता मंदिराच्या जवळ येऊन तिथे बसला आणि त्या देवराज ब्राह्मणाला मायबापा भगवान भोलेनाथाने कैलाश धामाची प्राप्ती करून द्यावी। सर्व सद्भक्त मायबापांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी, उत्सव भरपूर असतात
पण जो उत्सव खऱ्या अर्थानं मायबाप आपल्याला उत्साहित करतो तो अशा एखाद्या संतांच्या समाधीचा उत्सव असतो. या ठिकाणी सूतजी अजून एक कथा सांगतायत. वाशकल नावाचं एक क्षेत्र आहे आणि त्या वाशकल नावाच्या क्षेत्रामध्ये समुद्राच्या काठाला एक खेडगाव आणि त्या खेड्या गावामध्ये तसं पाहता सर्व पापीच होते. काही काही ठिकाणं अशी असतात की तिथे सर्व मायबाप दुराचारी अधर्मी पापीच लोक राहतात. ते वाशकल नावाचं ठिकाण असं होतं की तिथे एकही असा संत स्वरूप संत स्वभावाचा एक निर्मळ अंतकरणाचा व्यक्ती कोणीच नव्हता. आणि त्या वाशकल नावाच्या क्षेत्रामध्ये एवढ्या भयंकर विचित्र गावामध्ये एक ब्राह्मण देवता राहत होती. त्यांचं नाव आहे बिंदुग्ध. मी काल म्हणालो संगती संग दोषाः. लग्न झालं, त्याची पत्नी मात्र त्याला पतिव्रता नारी धर्म मायबापा पालन करणारी भेटली. हे त्याचं फार थोर मोठं भाग्य. पण आपल्या अवतीभोवती जे वातावरण असतं ना, त्या वातावरणात आपण कधी एकरूप होतो आपल्यालाच कळत नाही. म्हणून क्षेत्र तसं पाहिजे आणि तिथे जाऊन आपण मायबाप त्याच्याशी एकरूप झालो पाहिजे. काही विभीषणासारखे लंकेत राहतात पण आपली भक्ती कधी सोडत नाही. आणि काही मंथरे सारखे आणि त्या धोब्यासारखे अयोध्येत राहतात पण त्याच्यात कधी एकरूप होत नाही. मायबाप बिंदुला जे त्याच्या अवतीभोवतीचं वातावरण होतं त्याला फार बिघडवतं. तो एवढा विचित्र वागायला लागला. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन मांस भक्षण करणे, मदिरापान करणे, वेश्यागमन करणे, विचित्र मायबाप त्याला असे संगती झाली. आणि आता पत्नी तरी किती दिवस त्याला हे करणार, सांभाळणार. खूप मायबाप. त्याच्या पत्नीचं नाव चंचुला. रोज दारू पिऊन यायचा, पत्नीला मारायचा. शेजाऱ्यांना तमाशा, गावकऱ्यांना तमाशा. ब्राह्मण कुळा लोकांना नाविन्य काहीच नव्हतं. प्रत्येक घरात तेच घडायचं ना.
आणि असं करत असताना मी कालही म्हणालो बरं का, आणि आजही सांगेल की एक विशिष्ट वय असतं, त्या वयामध्ये माणसाची मस्ती आहे ना, त्याला मायबाप एका दारू पिणाऱ्याला मी विचारलं बरं का, सहज माझ्या त्या गाडीच्या ड्रायव्हिंगला आला तो, त्याला मी सहज विचारलं नेमकं पिल्यावर काय वाटतं. काय नाही म्हणलं, तो अशी मस्ती येते म्हणलं, असं वाटतं की कुस्ती खेळावं, कोणाशी तरी भांडावं. ते म्हणलं पण तुम्ही का विचारता. नाही रे म्हणलं, तुझा काय अनुभव ते सांग. काय नाही म्हणलं, असं मारा वाटतं कोणाला तरी. म्हणलं मग मारणं होतं का. नाही, लोक मारून मोकळे होतात म्हणलं. अनेक दिवस मायबापा बिंदुकच हे वागणं वाढत गेलं. विशिष्ट वयामध्ये मायबापा आला. पत्नीनं त्याग केला, लेकरांनी त्याग केला. केव्हा, जेव्हा माय बाप्पा घर, पुरुषार्थ माणसाचा घर सांभाळण्यात असतो बरं का, लक्षात घ्या. घर जर सांभाळत असेल, पुरुषार्थी जीवन त्याचं तिथे. आपल्या संसाराला लागणार वैश्य समाजाचे लोक फार चतुर असतात, लक्षात घ्या. वैश्य समाजाची लोक जे धन कमवतात का नाही, त्यांचा प्रयत्न असा असतो, घरामध्ये जर 5 जण त्या राहत असतील तर 5 जणांपैकी एकेकाला रोजचा किती खर्च आहे तो खर्च काढला जातो. म्हणजे सकाळच्या चहा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, अगदी त्याचा होणारा खर्च. मग त्या अगदी कोलगेट टूथपेस्ट पासून सगळं किती खर्च होत असेल. एकाला 150 रुपये खर्च होतो, तर मग 5 लोकांचा किती खर्च झाला, तेवढे पैसे निदान रोज घरात आले पाहिजे. हे चातू बघा ना. ते आमचं तसं काहीच नसतं. आमचं आहे ते बी आणि 100 रुपयाचा आमेश देऊन मायबापा सुट्टीच्या दिवशी लेकराला खेळायला न पाठवता त्याला दुकानातल्या गल्ल्यावरती बसवतात आणि त्याला सांगितलेलं असते, तू जर आज एवढा वेळ थांबला तर तुला मी 100 रुपये देईन. आणि करता करता बाप त्याला पैशाची किंमत मायबापा कळून देतो. बघ मी एवढा वेळ थांबतो, मला एवढे भेटतात. आपोआप पोरग मायबापा बापाच्या त्या वळणावरती जात. आमचं तसं नाही. काढला बंडल कदर करायश, बाप एकीकडं लेकरू एकीकडं, दोघांचाही धिंगाणा. इथे कोणाच्या मनाला विजा होईल असं मला बोलायचं नाहीये, कोणाला हृदयाला लागेल असं मला टोचायचं नाहीये. बिंदुक मायबापा विचित्र जेवढा वागत होता त्याच्यापेक्षा अधिक त्याची पत्नी विचित्र वागायला लागली. का? पती तसा आहे म्हणून. तिचं काय चुकलं? तू तसा तर मी अशी. पत्नीचं चुकलं नाही. बिंदुग्ध मायबापा मदिरा पान करून, मांस भक्षण करून अनेक रोगराईनं तो प्राण त्यागतोय. आणि ज्या दिवशी बिंदुग्ध मरतोय त्या दिवशी मायबापा त्याच्या पत्नीनं त्याच्या आधीच तिलांजली दिली होती मायबापा, की हा याचा माझा काही संबंध नाही.
पुढे चंचुला एका दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करते. त्या व्यक्तीपासून मायबापा चंचुलेला काही संतान प्राप्ती होते. आणि एक दिवस ती चंचुला मायबापा एका यात्रा जत्रे करता म्हणून जाते. आणि चंचुलेनं त्या जत्रेमध्ये सर्व काही खेळणे हे ते सगळं पाहताना, मिठाईचे दुकान आहेत, वस्त्रालय आहेत, हे सर्व पाहत असताना चालता चालता मायबापा एक शिवालय भगवान भोलेनाथाचं मंदिर आलं. आणि त्या मंदिरापाशी मायबापा सर्व परिवार आल्यानंतर चंचुलेच्या कानावरती भगवन नाम संकीर्तन मायबापा पडतंय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नाम संकीर्तन ध्वनी कानावरती पडला. संपूर्ण देह मायबापा सुचिरभूत झाला, पवित्र झाला. आणि चंचुला विचार करते,
असं एवढा आनंद कधीच झाला नाही बरं का चंचुल्याला. आणि जत्रा फिरायला आलेली, मनोरंजन करून घेण्यासाठी आलेली, भगवंताच्या नामसंकीर्तनात रंजून गेली माय बापा. शिवालयाच्या पायरीवरती बसलेली आहे, कारण आतमध्ये जायची हिंमत नाही. शिवमहापुराण कथा त्या ठिकाणी चालू होते आणि ती शिवमहापुराण कथा ऐकत असताना चंचुलेचं मन एवढं पवित्र झालं, एवढं मायबापा. कथा प्रवक्त्याने सांगितलं, जर एखादा पती अथवा एखादी पत्नी आपल्या पतीच्या पश्चात जर अविचार करत असेल, व्यभिचार करत असेल, तर तिला अनंत यातना भोगाव्या लागतात 28 नरकामध्ये. हे ऐकतात चंचुलेचे डोळे भरून आले आणि चंचुलेनं माय बापा आपल्या लेकरांना सांगितलं, बेटा आतापर्यंत या प्रपंचाची सेवा, तुमची सेवा मी भरपूर केली, आता याच्या मोबदल्यात मला तुमच्याकडनं काहीतरी पाहिजे. लेकर म्हणायला लागले, आई अगं आम्ही काय तुला काय कमी केलं का, काही नको म्हणतोय का, काय पाहिजे सांग. कुठल्याही वस्त्रालयाकडे तू असं बोट कर, तिथले पाहिजे ते वस्त्र तुला अलंकार घेऊन देतो. लेकर आता माय बापा धनी झाले. ती चंचुला म्हणते, मला यापैकी काहीच नको, यातलं मला काहीच नको आहे. हा, आता मला तुम्ही सर्वजण मुक्त करा, मला इथेच राहू द्या, तुम्ही सर्वजण जा. आपल्यापैकी एखाद्याला जरी असं वाटलं की बुवा किती गोड आळंदीचं महात्म्य आहे आणि किती चांगलं या आळंदीमध्ये वातावरण आहे, माऊली आहेत, 84 सिद्ध आहेत, सिद्धेश्वर भगवान आहेत, आणि त्यातल्या त्यात सिद्धभेट जे माऊलीचं सर्वात आवडीचं ठिकाण. हा, नक्कीच या परिसरामध्ये माऊली, इथे या भूमीमध्ये नक्कीच त्यांच्या पायाचा स्पर्श झाला असावा. बघा ना, आळंदीत सर्वत्र नामसंकीर्तन आहे, सगळीकडे सप्ते आहे, सर्व काय आहे. पण तुम्हाला विशेष वाटेल की या भागामध्ये जे विद्यार्थी राहिलेत ना, या सिद्धभेट परिसरामध्ये, त्याच्यावर विशेष कृपा आहे. हा, विशेष कृपा आहे. आणि हे एक असं तपस्थली आहे माय बाप्पा हो, की माऊली सुद्धा बैरागी बनून इकडं आले, बैरागी बनले माऊली. वैराग्य प्रगटलं मनात, बळे संसार नको आहे आता मला, बस झालं. इथे येऊन माऊली ताटीच्या आत बसले होते माय बाप्पा. आई मुक्ताईला सांगावं लागलं, दादा रे बस, नको नको, हा तुझी अजून गरज आहे आम्हाला. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. घोड्यावर बसलेल्या विसोबा काकानं अशी खांद्याची जोळी काठीनं काढली माऊलीच्या, अशी खांद्याची जोळी काठीनं अशी काढली आणि काठीनच ती झोळी माय बाप्पा अशी खाली सांडली आणि पडलेलं पीठ वरचं हात ज्ञाना घेईल म्हणून माय बाप्पा त्या पडलेल्या पिठाच्या त्या ढिगाला सुद्धा त्यानं काठीनं असं केलं, म्हणजे त्यांनी पीठ उचलू नये म्हणून. किती माय बाप्पा क्रूरता.
ज्या वेळेला महावैष्णव ज्ञानोबारायाला हे सर्व पाहता म्हणले नको हा संग आता, आणि सर्व सोडून माऊली इथे येऊन बसले होते मायबाप्पा. ते हे ठिकाणे लक्षात घ्या, समाधी तिकडं नाही, खरी समाधी तरी इथंच होणार होती माऊलीची. हा ज्या वेळेला महावैष्णव ज्ञानोबाराया आणि मंदिरानंतर, माऊलीच्या मंदिरानंतर तुम्ही कुठेही जा, माऊलीच्या आळंदीमध्ये परिसरात कुठेही जा, जेवढा आनंद इकडे आहे ना, जेवढं समाधान इकडे, जेवढं सुख मनाला इकडं लाभतंय तेवढं कुठंच नाही लाभत. ही विशेष मायबापा सिद्धबेटाची विशेषता आहे. आळंदीतले सर्वच माऊलींची हेटाळणी करत होते असं काही नाही. काही माता भगिनी बिचाऱ्या लपून पीठ द्यायच्या हो माऊलीला, चोरून असं नवऱ्याला. विषय माझा असा आहे, ज्या वेळेला मायबापा चंचुला म्हणते की आता माझं स्थान, मला जे पाहिजे होतं ते मला भेटलं, म्हणून तिनं सर्वस्वाचा त्याग केला, लेकरा बाळांना जायला सांगितलं आणि ती तिथेच थांबली मायबापा. तसं आपल्यापैकी एखाद्याला वाटेल का आता घरी नकोच जायला, आता इथंच थांबू? नानी नानीचा तर लय जीव आहे नातीमध्ये. ऐका मायबाप, एक असं ठरवून टाका, इथपर्यंत जेवढं झालंय तेवढं ठीक आहे, पण आता इथून पुढे आता तरी पुढे हाच उपदेश. हा बस झालं ना. किती सेवा करायची संसाराची, किती, जेवढं आपल्यानं होतंय तेवढं आपण केलं पाहिजे तेवढं मायबापा. हा आणि एकदा का त्याच्यातून मुक्त झालं का परत वळून नाही बघायचं. हा एकदा देवाचं झालं का संपला विषय. चंचुला मायबापा त्या मंदिरात राहू लागली. 11 दिवसाची शिव महापुराण कथा तिनं श्रवण केली आणि एक दिवस त्या कथा प्रवक्त्याचे पाय धरले आणि त्या भूदेवतेला विचारलं, बाबा असं जघन्य पाप केलेल्या एखाद्या पाप्याचा उद्धार कसा होईल, त्याच्यासाठी काही उपाय नाही का? तर ते कथा प्रवक्ता म्हणतात, बेटा आज 4था दिवस आहे कथेचा, अजून बरेच दिवस राहिली आहे कथा, 7 दिवस अजून. तर तू ही 11 दिवसाची शिव महापुराण कथा ऐक, माझे भगवान भोलेनाथ तुझ्यावर कृपा करतील असं सांगितलं मायबापा. 11 दिवसाची कथा मनोभावे ऐकते. रोज मायबापा त्या कथा मंडपाला झाडून काढणं, सारवणं, त्याला स्वच्छ करणं, त्याची सेवा करणं हे केलं तिनं बिचारी. सर्वांनी त्या ठिकाणी खूप मायबापा सराहना केली, त्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वादात फार ताकद असते बरं का, लक्षात घ्या. हा माफी मागून बोलतो, तुम्ही भरपूर जणी आहात, पण यातल्या एक 4-5 जणीच अशा असतील की सगळं झाल्यानंतर त्यांच्या हातात आपोआप झाडू येत असेल आणि ते झाडत असते. काय सगळेच नाही करत सेवा. हा मग अशा आमच्या भगत मामी आल्या शेजारच्या आहेर बाबाच्या तिथल्या, आणि ते काय म्हणले माहितीये का? मी म्हणलं या देऊला जाऊन, नाही मला चपात्या करायच्या.
पंक्तीच्या चपात्या करायच्यात आणि त्या चपात्या तीच देवदर्शने म्हणले माझं. आणि भगत मामाला म्हणले तुम्ही या जाऊन पुरीसोबत जायचं असं. आणि खरं आहे बरं का, तन पवित्र सेवा किये, धन पवित्र करदान, मन पवित्र हरी भजन सो होत त्रिविध कल्याण. साधू संतांची सेवा आणि कथा श्रवणाचा लाभ, कैलाश धामाची प्राप्ती माय बापा चंचुलेला होते. किती कृपा करावे भगवान भोलेनाथांनी. मा जगदंबा परंबा माता आंबेची सखी झाली माय बापा. पार्वती मैयाची विशेष सखी, तिला हा दर्जा भेटला कैलासामध्ये. आणि मायबाप जगदंबा परंबा माता मातेश्वरी, मा पार्वतीची सखी. पण कधी माणूस एकटा बसला ना जरा माग जातो बर का भूतकाळात. सहजच मनात येतं काय होतो काय झालो, काय होते काय झाले, असं सहज येतं मनामध्ये. चंचुला आता मा पार्वतीची सखी आहे, पण सहज माय बापा भूतकाळाकडे वळून पाहतीये. आणि तिच्या मनात आलं तो माझा पती माझ्यासोबत विचित्र वागला म्हणून मी दुसरा केला, दुसऱ्यानं मला सांभाळलं. पण तो काय देत होता? सर्व या शरीराला लागणार प्राप्त जे पाहिजे होतं, वस्त्र असेल, निवारा असेल, हा पती धर्म त्यानं सांभाळला. पण शेवटी काय कामाला आलं तर शेवटचे काही दिवस त्या साधू संतांची सेवा आणि शिवमहापुराण कथा. मायबाप सहज विचार करायला लागले काय झालं असेल त्या पाप्याचं. जन माझा एवढा छळ केला, काय झालं असेल त्या बिंदूचं. मायबाप एक सांगू का, सहसखी जर चिंता करत असेल तर तिच्या सखी मैत्रिणीला मायबापा असं वाटतं काय बिचारीला झालं असेल बरं, का चेहरा सुकला, काय विचार करते, कसली चिंता करते. विचार करायला लागले माय. पार्वती मैया आली, चंचुले अगं कसला विचार करतेय मा. काही नाही मा, काही जुनी आठवण झाली मला. आणि सहजच माय बापा मा जगदंबेनं कृपा करावी. गिरिजे स्कंदमात्वं सेविता सर्वदा नरे, सर्वसौख्यप्रदे शंभु प्रिये ब्रह्मस्वरूपिणी, विष्णु ब्रह्मादिवी सेव्या सगुणा निर्गुणापि च. त्वां माथा प्रकृति सूक्ष्मा सच्चिदानंद स्वरूपिणे, सृष्टि स्थिति लय करी त्रिगुण त्रिसुरालया, ब्रह्मा विष्णु महेशाना सुप्रतिष्ठा करा परा. माय बापा माँ जगदंबेची स्तुती करते. अंबे 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 जगदंबे अंबे 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 जगदंबे अंबे 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 जगदंबे अंबे 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 अंबे
लेकराला काही पाहिजे असेल तर लेकराला माहितीये बर का, ते बिचारा मागून बघतोय बापाला, पण बाप कधीच पावत नाही लेकराला. बापाचा एक स्वभाव असतो, पण लेकराला माहितीये बापाच्या खिशातले पैसे फक्त एकच हात आहे, तो हात बापाच्या खिशातले पैसे त्याला न विचारता काढू शकतो. कोणाचा हात? ज्यावेळेस पोरग बापाकडे काही मागणं मागत असत ना, बाप म्हणते महाराज थोडं सरकट. बोलिए नमः पार्वते पते हर हर महादेव. माईबा हे बघा, बाप म्हणत ए बस झालं, तुझे नखरे भरपूर झाले, मी नाही देऊ शकत तुला पैसे. तिकडून पाठी मागून आई त्याला खुणवत असते. पैसे त्याच्याच खिशातले, पण आईच्या हातानं कसे घ्यायचे हे लेकराला कला माहिती असते बर का. म्हणून वृंदावनामध्ये जाणार आहे बर का मामा. वृंदावनामध्ये महाराजजी कोणी त्या भगवंताचं गुणगान गात नाही. जय श्री कृष्ण कुठंच ऐकायला भेटणार नाही, फक्त राधे राधे. ब्रह्मा विष्णू महेशानां सुप्रतिष्ठा करा परा. हे ब्रह्मा विष्णू महेश सर्व मला तुझ्याकडनं प्राप्त होणार धन आहे मा. तू माझ्यावरती कृपा कर. चंचुला माय बापा मा जगदंबे पुढे हात जोडून प्रार्थना करते. आणि ऐका काय नवले माय बाप. मा चंचुलेला विचारतीये, कसा होता तुझा नवरा, काय केले पाप त्यानं. चंचुलेनं सर्व सांगितलं. क्षणभर मा जगदंबेनं डोळे झाकले. जगदंबा परंबा माता मातेश्वरी काय पाहतेय. बिंदुग्ध नावाचा हा ब्राह्मण बिंध्य पर्वतावरती माय बापा पिशाच होऊन पडलेला आहे. अनंत यातना भोगतोय माय बापा. कधी गरम तव्यावरती, कधी उखळत्या पाण्यात, कधी उखळत्या तेलात अनंत यातना भोगतोय. लोखंडाची अशी एक नारी माय बापा संपूर्ण देहानं अशी लाल झालेली, अग्नीमधून काढलेली, तिला माय बापा याला कवटाळायला सांगताय. अनंत यातना होत आहेत.
आरडाओरडा करतोय, चिरकतोय. मा जगदंबेचं मन सुद्धा हिलावून गेलं. मा जगदंबा डोळे उघडून म्हणते, चंचुले तुला काहीच माहिती नाही ग, त्यानं किती पाप केले आणि तुझं मन त्याच्यासाठी रडते. मा आज मला तुमची प्राप्ती झाली आहे ना, ती त्याच्यामुळेच झाली. वैष्णवांमध्ये जसे नारद आहेत, सदा जन जनती टाळ, वैष्णवा घरी सर्व काळ, तसे नारद जसे तसं शैव संप्रदायामध्ये तुंबरू नावाचे संत आहेत. ते सदैव भजन गातात, ज्यांचं मुख घोड्याचं आहे. तुंबरू नावाचे संत. मा जगदंबेनं माय बाप्पा तुंबरूजींना बोलवलं आणि तुंबरूजींना सांगितलं, तुंबरूजी बिंद पर्वतावरती बिंदुब्ध नावाचा हिचा पती त्या ठिकाणी पिशाच्य होऊन पडलेला आहे, अनंत यातना भोगतोय. त्याच्या मुक्तीचं काय तुम्हाला साधन करता येईल ते करा आणि त्यांना शिवमहापुराण कथा तिथं जाऊन ऐकू. ही कृपा असते बरं का आईची, लक्षात घ्या. जगतातला एकच देव असा आहे, फक्त एकच देव, ज्या देवाचं नाव आधी गायल्या जातं आणि आईचं नाव नंतर गायल्या जातं. नाहीतर कुठल्याच देवाचं नाव त्याच्या बायकोच्या नावाशिवाय घेता येत नाही. श्याम राधे का राधे श्याम, राधे श्याम. राम सीता का सीताराम, सीताराम. हाँ, शंकर भवानी ने भवानी शंकर कहा जाता है. एकच देव असा आहे हा पंढरीनाथ माय बापा, ज्याचं नाव आधी गायलं जातं विठ्ठल. हा एकच देव, विश्वभरात दुसरा कुठलाच देव शोधून सापडणार नाही तुम्हाला. आणि आज माहितीये, आज एक विशेष आहे. आमचे परम स्नेही आणि गंगा भक्त वत्सल आमचे परम मित्र श्री प्रसादजी या ठिकाणी आलेले. कुठून? ऋषिकेश्वरनं. आपलं परम भाग्य. हा, मायबाप, मी तर म्हणेल जसं आपण आळंदीचं कोण आलं की काय म्हणतो, माऊली आले, देहूचं आलं की तुकोबाराय आले, पैठणचे आले की नाथबाबा आले, तसं माय बाप्पा ऋषिकेश्वरनं आमचे मित्र आले. ते आमचे मित्र नाही, मा गंगा आली म्हणूया आपण. हा, साक्षात गंगेचं माय बाप्पा अवतरण. भगवती तव तीरे नीरमात्राशनोहम विगत विषय तृष्णा तृष्ण माराधयामी सकल कलुष भंगे स्वर्ग सोपान संगे तरल तर तरंगे देवी गंगे. त्यांचा फोन आला, जय गंगे, पहिलं वाक्य होतं जय गंगे. हा, जय नर्मदे. अच्छा चलो. हाँ, हर नर्मदे हर बोला जाता है, जय नर्मदे नहीं. हाँ, माई बाप, माई बाप. तुंबरूजी चंचुले सह माई बापा तिथे जात आहेत. सुंदर अशी शिव महापुराण कथा. अद्यंत मंगल मजात समाभावम आर्यवमिषम अजरामरात्मदेवम पंचाननं प्रबल पंच विनोदशीलम संभावये मनसि शंकरांबिकेशम. या प्रथम श्लोकात संपूर्ण शिवपुराण आली बरं का, लक्षात घ्या. हा, संपूर्ण शिवपुराण. ज्या वेळेला गायलं शिवपुराण गायल्यानंतर त्या बिंदुक दला माय बापा
सद्गती प्राप्त होते. आणि ही कथा मायबापा या ठिकाणी सूतजी सांगतायत. महात्म्य कथा या ठिकाणी संपते. पुढे मायबापा शिवमहापुराण कथा करण्याकरता काही थोडेसे नियम सांगितलेले आहेत. सर्वप्रथम आपण ज्या दिवशी शिवमहापुराण कथा प्रारंभ करणार आहोत तो योग्य दिवस आहे का असं थोडंसं ज्योतिषाला बोलून मुहूर्त आधी पहावा. पंचविप्र ब्राह्मण बोलवावेत, त्यांचा आदर सन्मान सत्कार करावा. जे ऐकायला येणार आहेत त्यांच्या प्रसादाची आधी व्यवस्था करावी, त्यांची राहण्याची सुंदर व्यवस्था करावी. आणि 11 दिवसाच्या कथेमध्ये शक्य होत असेल त्यांनी उपवास धरावा. आमच्या मातोश्री म्हणल्या उपवास धरलाय का नाही काय माहिती तू. म्हणलं रोजच कथा आहे, आता किती दिवस उपवास करू. म्हणले एक टाइम जेवत होता ना, काय झालं आता सकाळीच 2 पोहे खाले. चला आईची इच्छा झाली तर मग आजपासून उपवास. राधे राधे. एकदा मोठ्या प्रेमाने नम पार्वते पते हर हर मायबाप. आणि शिव उपासना ही फार गोड आहे मायबाप. माणसाने संपूर्ण आयुष्यात 16 सोमवार जरूर केले पाहिजे. 16 सोमवाराचं व्रत जे आहे फार. आणि एकच भगवान भोलेनाथ असेत तुम्हाला फार सूट देत आहेत. नाहीतर मंत्रातला रस्व दीर्घ जरी चुकला तर सगळं उलट होतं. मायबाप आपल्या कथास्थळी बसल्यानंतर कथा होईपर्यंत भगवंत नामाशिवाय आपल्या मुखातून कुठलाच उच्चार होऊ नये. आणि ज्या वेळेला तुम्ही आपल्या घरामध्ये राहाल म्हणजे कथेव्यतिरिक्त, पूर्वी तर कथा अशी गायली जायची कधी म्हणजे सूर्य उदय झाला का कथा प्रारंभ व्हायची आणि सूर्य अस्ताच्या टाइमला कथा संपायची. मग प्रसाद कधी घ्यायचे? ब्रह्ममुहूर्तातच प्रसाद घ्यायचे. आणि मग तो ब्रह्ममुहूर्तात प्रसाद घेतला का त्याच्यानंतर प्रसाद घ्यायचाच नाही. जे काय असेल, काही लोक लवंगावरती, काही लोक खडी साखरेवरती, काही लोक फळावरती, काही लोक 1 टाइमचं भोजन, काही लोक 2 टाइम, काही लोक भोजनच भोजन. पण कथा ऐकतात बिचारे. बरं आहे. एकदा प्रेमाने बोला राधे राधे. आमचे गुरुदेव म्हणतात एक भुक्त नाही तर द्विभुक्त नाही तर भुक्तच भुक्त. पण कथा ऐकावी माय बापा. शिवमहापुराण कथा ही आपल्याला आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून देणारी शिवमहापुराण कथा आहे. भोले बाबांची स्तुती माय बापा गावी नाही येत आपल्याला. नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय. नाथ संप्रदाय माय बापा होतो. कोणता? नाथ संप्रदाय. वारकरी संप्रदाय म्हणतो पण खरं नाथ संप्रदाय आपला. त्याच्यामध्ये क्षेत्र प्रयाग महात्म्य या ठिकाणी थोडंसं सांगलं जाते. प्रयाग क्षेत्रामध्ये मायबापा साधू संतांची मांदियाळी एकत्र आलेली आहे. प्रयाग क्षेत्र एक असं क्षेत्र आहे की त्याला राजा म्हणलेलं आहे, सर्व तीर्थांचा राजा म्हणलेलं आहे. किती तीर्थ आहेत सर्व जगतामध्ये? 3,10,000 तीर्थ आहेत. किती? 3,10,000 तीर्थ आहेत. आणि सर्व तीर्थांचा, त्या सर्व तीर्थांचा राजा प्रयाग आहे. आणि त्या प्रयाग तीर्थावरती मायबापा आपल्याला माहिती आहे त्रिवेणी संगम त्या ठिकाणी आहे. गंगा यमुना सरस्वती. गंगा नाम भक्ती, यमुना नाम कर्म, सरस्वती नाम ज्ञान. ज्या ठिकाणी मायबापा आपल्याला कर्म कशी केले पाहिजे हे साधू संतांची मांदियाळी सांगते. भक्ती कशी असावी साधू संतांची मांदियाळी सांगते. आणि जीवनातील मायबापा
त्यांच्याकडनंच प्राप्त झालेलं ज्ञानोपदेश आपल्याला सहज मायबापा मोक्ष प्राप्ती करून देतो. म्हणून भक्ती, कर्म आणि ज्ञानाचा संगम म्हणजे प्रयाग क्षेत्र सांगितलेलं आहे. आजही प्रयाग क्षेत्रावरती कायम कथा चालू असतात, कायम स्वरूपी, कधी जातो हा. फक्त काही काळामध्ये ती करू नये म्हणून मग ते बंद असतं, नाहीतर नित्य कथा माय बापा, नित्य कथा. आजही तुम्ही जाल प्रयाग क्षेत्रामध्ये तर तुम्हाला कुठे ना कुठे यज्ञ धुनी माय बापा निश्चितपणे तुम्हाला दिसून येईल. माहितीये तुम्हाला, पूर्वीच्या काळामध्ये जिथे धुनीवर यायचे लोक समजायचे आजच्या प्रसादाची व्यवस्था झाली, चला राधे राधे, सगळे तिथं जायचे आणि काही कमी नाही पडायचं माय बापा असतो. सांगायचं तात्पर्य, त्या ठिकाणी ज्ञान यज्ञ सुद्धा होतोय आणि माय बापा त्या ठिकाणी प्राप्त होणार धन ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये होतंय. सूतजींचं आगमन झालेले संतांचा महिमा माय बापा त्या ठिकाणी गायला जातोय आणि सूतजींना पाहून सर्वजण प्रार्थना करताय, सूतजी आम्हाला या सर्व मोह मायातून मुक्त करा, भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सुलभ करा. सर्वांनी प्रार्थना केली आणि सूतजींनी माय बापा त्या ठिकाणी सर्व साधू संतांना ती कथा सांगितलेली आहे. सनकादिकांनी जी व्यासांना सांगितली माय बापा, सनकादिकांना जी नंदीश्वराने सांगितली आणि नंदीश्वराला ज्या भगवान भोलेनाथाने सांगितली तीच शिव महापुराण कथा आता माय बापा सूतजी साधू संतांना सांगतायत. व्यास महर्षी माय बापा ध्यान लावून बसलेले आणि सनकादिकांनी त्या ठिकाणी माय बापा येऊन दर्शन दिलं. व्यास महर्षींना सनकादिकांनी ध्यान क्रिया आदी अगोदर सांगितली. त्यामध्ये माय बापा मानसी पूजेबद्दल सांगितलेले. मानसी पूजा मी नेहमीच तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेली आहे, तुम्हाला आठवणही असेल. मानसी पूजा म्हणजे त्या पूजेकरता कसलाच खर्च लागत नाही बरं का. तुम्हाला माहिती आहे का, पांडुरंगाची जर पाद्य पूजा करायची असेल तर 3,500 रुपये खर्च आहे. किती? 3,500 रुपये. आणि आमच्या माऊलींची पूजा करायची असेल तर कमीत कमी 1,000-1,500 खर्च येतो. आणि ती विशेष पूजा असते ना, तिला तर 30-35 हजार खर्च आहे पांडुरंगाच्या पूजेला. हा, मी सहज विचारलं, आईबाबांच्या हाताने एकदा पूजा करावी पांडुरंगाची, तर त्यांनी सगळी लिस्टच दिली मला. कोणती पूजा 3,500, कमीत कमी 3,500ची पूजा आहे, त्याच्यानंतर 5,000, त्याच्यानंतर 7,000, त्याच्यानंतर 13,000, त्याच्यानंतर 35,000 पर्यंतची पूजा सांगितली मला. हा माई बाप. आणि हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असं झालंय बरं का, प्रत्येक क्षेत्रात. हे जाऊ द्या, त्या राजस्थानमध्ये एक देवालय आहे नाथद्वारा, तिथल्या एका पूजेचा खर्च कमीत कमी 5 लाख. कारण तेवढे अलंकार त्याला द्यावे लागतात, तेवढे वस्त्र आधी त्याला पूजेला द्यावेच लागतात, तरच ती पूजा घडते. आणि पुढच्या 400 वर्षाच्या पूजा आताच बुकिंग आहे. आम्ही द्यायला जरी तयार झालो तेवढे पैसे, तरी ती पूजा आता नाही भेटणार, या जन्मात नाहीच. तुमच्या कुळातला एखादा करू शकतो तुम्ही जर बुकिंग केलं तर. आता एकदा प्रेमाने बोला राधे राधे. आता मग बघा, नाथद्वाराचं तसं आहे तर बालाजी रायाचं कसं असेल. फार कठीण. मी का सांगतोय, मानसी पूजा जी आहे, या मानसी पूजेला तुमचं चमचाभर दही लागत नाही, थेंबर मध लागत नाही, हे शर्करा लागत नाही, पंचामृत अरे काहीच लागत नाही. डोळे झाका
आणि मानसी पूजेला सुरुवात करा. आता मी देवाला सुंदर पाण्याने नाव घातलंय, त्याच्यानंतर मग दह्या दुधानं पंचामृतानं नाव घातलंय, त्याच्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्यानेच नाव घातलंय. आणि आता भगवंताचं संपूर्ण अंग वस्त्राने स्वच्छ पुसून काढलंय. आता भगवंताला अत्तर शिंपलंय, पुन्हा भगवंताला वस्त्र परिधान केलेत, अलंकार घातलेत. ते कोणते अलंकार? जे जे आठवले ते चांगले चांगले हिरे माणकाचे मोत्याचे हे. आणि ही अशी मानसी पूजा माय बापा. मानसी पूजेनं काय होतं? मन निर्मळ होतं, अंतकरण शुद्ध होतं आणि चित्त माय बापा भगवंताचं होतं. बुद्धी ही त्याचाच विचार करते. म्हणून अंतकरण चतुष्ट ज्याला म्हणतात ते मानसी पूजेमध्ये संपूर्ण देवाचं होतं. एकदा प्रेमान बोला राधे राधे. म्हणून मानसी पूजेबद्दल या ठिकाणी सबीज ध्यान निर्बीज ध्यान याच्याबद्दल माय बापा भगवान बोले ना. इथे सूतजी सांगतायत सबीज ध्यान आणि निर्बीज ध्यान. ध्यान लावल्यानंतर माय बापा बघा बरं का, ध्यानस्थ बसले. आमच्या इकडे एक बाबा होते, आमच्या गावाकडची गोष्ट सांगतोय. एक संत ग्रहस्थी, त्यांचे नातू माझ्यासोबत तबला वाजवायला येतात कधी कधी. हा, आणि त्यांचं वास्तव्य आहे आमच्या तालुक्याच्या जवळच बेळी नावाचं ठिकाण. तुकाराम पाटील नाव त्यांचं, तुका पाटील म्हणायचे त्यांना सर्व. आता नाहीत, ते वारले. त्यांनी अगोदर वारी कधी चुकू दिली नाही बरं का. वारी चुकू न दे हरी, पंढरीचा वारकरी. आणि वय झालं, वारीला जाता येणं, पण म्हाताऱ्याने अट्टहास सोडला नाही. जमल तेव्हा गाडीनं माय बापा महिन्याची वारी केली. म्हणले वर्षाची जाऊ दे, महिन्याची करतो आता. महिन्याला त्यांच्या पोरांनी त्यांना 4 मुलं बरं का. प्रत्येक महिन्याला एका पोरांनी त्याला दक्षिणा द्यायची बाबांना, त्यांनी जाऊन यायचं, असं चालू. पण नंतर ते सुद्धा गाडीनं जाणं होईना. मग म्हातारे बाबा काय करायचे माहितीये का, एकादशीला सकाळी असे ढाळच असते बरं का, बैठक म्हणतो आम्ही, तिथं बसायचे आणि ते उपरणं असे अंगावर घ्यायचे असे आणि असे बसायचे की तसेच बसून राहायचे तासन तास तसेच. नेमकं कळना लोकांना काय वानगडे. मग एक दिवस एका गावातल्या पोराने त्यांची चेष्टा केली, बाबा चालता का पंढरपूरला? उगाच चेष्टा. ते म्हणले जाऊन आलो आताच. हा, नेमकं ते उपरणं काढलं, फराळ वगैरे झाला, ते म्हणले आताच जाऊन आलो. म्हणले इथंच होते तुम्ही? हे म्हणले जाऊन आलो पंढरपूर. कसेच गेलात? चल म्हणले तुला नेऊन आणतो. अरे मीच काय, तुलाही घेऊन जातो म्हणले. मग कसं? बस म्हणले. बसवला आणि त्या बाबांनी सांगितलं, आता मी सांगतो तसं तसं कर. म्हणले काय? डोळे झाक. त्यानं डोळे झाकले. बघ म्हणले दारात रिक्षा आला. ते डोळे उघडून बघायला लागलं, कुठे रिक्षा? डोळे झाकूनच बघ म्हणले. डोळे झाकले. बघ म्हणले रिक्षा आलाय का? आवाज येतोय का रिक्षाचा? म्हणलं हा हा आला आला, दिसतोय मला. बघ म्हणले आपण 2 जण त्या रिक्षात बसतोय. त्याला तसं दिसू लागलं. रिक्षा निघाला म्हणले, तालुक्याला निघाला रिक्षा. बघ फाटा आला बघ आपला, बघ ते पेट्रोल पंप आला बघ, आता ते हॉटेल आलं बघ, हा आलं बघ बस स्टँड. उतर खाली, बॅगा घे, चल दर एसटी मध्ये जागा, मला पळता येणार. त्याला सगळं तसंच दिसू लागलं. ऐका माय बाप, संपूर्ण कान बाबांचे झाले त्याचे. बाबा म्हणले बघ एसटीत बसलोय, तिकीट फाड. माझं अर्ध तिकीट आहे. त्याला दाखव माझं आधार कार्ड. कंडक्टर ते सगळं त्याला तसं दिसू लागलं. एसटी गेली, निघाली, तुळजापूर आलं रे, चल आई जगदंबेचं दर्शन करू. आणि तुळजाभवानीचं दर्शन माय बाप
करता करता पंढरपूरला एसटी पोचली. वाळवंटामध्ये जाऊन चंद्रभागेचं स्नान केलं तुका पाटलांनी त्या लेकरासह. चल नगर प्रदक्षिणा करायची आहे. नगर प्रदक्षिणेतले सर्व मंदिर बाबांनी सांगितले तसं तसं त्याला दिसू लागलं. चोखोबारायची समाधी, नामदेवांची पायरी, महाद्वार, डाव्या हाताला गणपती, तुळशी मैया, विणेकरी उभा आहे, लाकडाचा सभा मंडप बघ, गरुड खांब बघ, शेजघर बघ. असं म्हणता म्हणता पांडुरंगा पुढे नेऊन कधी उभं केलं बाबांनी त्यालाच लक्षात नाही आलं. आणि मायबाप रडायला लागला. हो डोळे झाकलेला पोरगा, बाबा मला पंढरीनाथ दिसतोय. आणि मग मायबाप हा चल आता बस झालं. अष्टपट राण्यांचं दर्शन, बालाजीरायाचं, दाऊ भैयाचं दर्शन, महादेवाचं दर्शन, फुगडी खेळली तिथं अंगणात. परत बाहेर आले, महाप्रसाद घेतला मायबापाव, लाडूचा प्रसाद खा म्हणले एक तू आणि एक मला दे. लाडूचा प्रसाद खाला. पुन्हा वाळवंटात आले, पुन्हा एसटी धरली, पुन्हा एसटी परत आली, तालुक्याला आली. मग पुन्हा रिक्षा धरला, पुन्हा घरी आले. उघड डोळे. तो म्हणला नको आता झाकूनच राहू दे डोळे म्हणला. हा याला मायबापा मानसी पूजा म्हणतात, लक्षात घ्या. तुमच्याकडे पैसा नसेल जायला कुठल्या देवाला, डोळे झाकून चिंतन करा मायबापा. हा नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा, नारायण नम पार्वते पतये. सबीज ध्यान आणि निर्बीज ध्यान. सबीज निर्बीज ध्यान सांगत. हे बघा, ध्यान लावल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आहे ना स्थिती अशी होते की कानाला स्पर्श करणारा वारा सुद्धा लक्षात येतो. ध्यानाची पहिली पायरी कानाला स्पर्श करणारा वारा जो खेळतोय ना आपल्या कानाजवळ, तो स्पष्ट आपल्याला कळतो. असं वाटतं वादळ आलं का काय. त्याला ध्यानाची पहिली पायरी म्हणतात. त्याच्यानंतर मायबापा सुंदर मंजिऱ्यांचा आवाज, टाळांचा घोष मायबापा कानावर, मृदंगाचा आवाज, मेघ गर्जना, असे 9 प्रकारचे स्वर कानावरती पडतात निर्बीज सबीज ध्यानामध्ये. तदपश्चात मायबापा भोलेनाथाचं दर्शन. जे ज्ञान भगवान भोलेनाथांनी जगदंबा परंबा माता मातेश्वरी पार्वती मैयाला दिलं, तेच ध्यानाचे साधनेचे 4 प्रकार मायबापा आता सूतजी या सर्व ऋषींना सांगतायत. थोडंसं आपण भजन करूयात का? हा, कारण मी ध्यानाचं सांगता सांगता बरेच ध्यानस्थ झाले. हा, 2-3 जणांना ध्यान लागलेलं दिसते. एवढं ध्यान लागलं की समोरच्याला नाही नका उठू, ऐ ध्यान लागले ग बसा. चला 2 मिनिटं आता थोडस उन्मत्त होऊन भजन करूया. सर्वांनी उठून उभे राहा, उठून उभे राहा. पावले खेळा, गोल रिंगण करा, फुगड्या खेळा. तुम्हाला जे जे खेळ खेळता येतील ते खेळा. दाखवा आम्हाला नाशिक जिल्ह्यातले काय काय खेळ आहेत. हा, जय जय शिव शंकर माहेश्वरम, 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 शिव शंकर
सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, नमो नमः त्रिनेत्रधारी हे गंगाधर, सांब सदा शिव, नमो नमः। बोलिए नमः पार्वती पतये, हर हर महादेव। बोल शिव महापुराण की जय, भोलेनाथ की जय। भगवंत माई बाप्पा या ठिकाणी सूतजींच्या माध्यमातून सर्व साधू संत माईबापांना या ठिकाणी हे बघा, एखादी दिवशी तुम्ही बसाल मानसी पूजाला तर ती सफल होणार नाही। रोज आहे ना, काही क्षण बसा, वाढवत वाढवत वाढवत, तुम्हाला वाढवायची गरज नाही, क्षण आपोआप क्षण असे वाढत जाते। जप तप कर्म ही जे आहे ना, ती एकदम नाही होत। काही लगेच घर सोडतो म्हणलं तर सुटत नाही घर, त्याला अगोदर पासून तयारी करावी लागते। आणि जेवणही सोडायचं असेल तर एकदम सुटत नाही, नाही तर डोळे पांढरे होतात। मग काय काय बाया लय चिडचिड करत आहे। मी म्हणलं काय काय झालं तुला? ती म्हणे उपवास आहे माझा। मग कशाला धरला? एक तर धरूच नाही, धरला तर तो लोकांना चिडचिड करू नये माणसं। काय कायला तर भूक सहनच होत नाही, जीव घेतात का काय असं वाटू लागतं। मायबाप हळूहळू हळूहळू साधना अशी वाढवत न्यायची। ज्या विषानं माणूस मरतो का नाही, ते विष ज्यानं माणूस मरतो ते विष सुद्धा कमी मात्रेत घ्यायला सुरुवात केली ना, तुम्ही नंतर तुमच्या शरीराची अशी सवय होऊन जाते की तेच विष तुम्ही ग्लासभर सुद्धा सहन करता नंतर। मी विषाचं का सांगतोय? अरे विष पचवू शकता तुम्ही तर एखादी, चला ठीक आहे आपल्या दृष्टीत ती अवघड आहे साधना, पण शरीरासाठी साधनाच आवडते, शरीराला साधनाच आवडते आणि शरीरासाठी साधनाच पोषक आहे मायबापा। हा एवढं झगडतो मरतो करतो ते नाही सहन होतोय। बापरे किती कष्ट घ्यावे लागतात। मी तो म्हणतो परमार्थ फार सोपा, फार सोपा, सोपेवर मामा है काही नाही। किती 5 मिनिटच तुम्ही नृत्य केलं, किती आनंद भेटला। घरामध्ये तुम्ही रोज नृत्य करता, तुम्हाला माहिती आहे का?
तो तुम्हाला नाचवतो नाही तर तुम्ही त्याला नाचवता. हे चालूच आहे. थै 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 नाचत आहे बिचार. त्यापेक्षा बाहेर कुठंतरी खपलेलं बरं म्हणून निघूनही जाते, आहे की नाही? हा, आमचे गुरुदेव म्हणतात घरात खेळ चालूच आहे डोंबाऱ्याचा. मारली कोलांटी एवढे. बरे ज्यांचे लग्न नाही झाले सुखी आहेत बिचारे, पण त्यांची इच्छा आहे डोंबाऱ्याचा खेळ खेळायची. खेळ आम्हाला काय झालंय ना, आम्ही भोगले तुम्ही बघा. हा, हे बघा माझ्या प्रत्येक कथेत प्रत्येक दिवशी मी बोलत असेल, संसार वाईट नाहीये, संसारात तुम्ही गुंतणं वाईट आहे. हा, संसारामध्ये गुंतून ते हा स्वातंत्र्य ठेवा. कुठंतरी असं आपल्याला वाटलं तेव्हा आपल्याला जाता यावं अशी एक वाट ठेवा. इथे माय बापाओ, सनकादिकांचा व्यासांचा जो संवाद होत आहे त्याच्यामध्ये शिव परमतत्वाबद्दल सांगितलं जात आहे. ते जे ध्यान वाढवायचंय ना, त्याच्यासाठी अगोदर आपल्याला कुठलं तरी एक पीठ गाठावं लागेल, शिवपीठ, शिवालय गाठावं लागेल. आणि भगवान भोलेनाथाच्या त्या पिंडीचं पूजन आधी आपल्याला सुरू करावं लागेल. हा, देव पाहिलाच नाही मग कसा ध्यानात येईल? अगोदर त्याचा आकार, त्याचं स्वरूप, त्याचं कार्य, त्याचं महात्म्य हे जाणून घेतलं पाहिजे. आणि मग मायबापाओ त्या ध्यान क्रियेला आपण लागलं पाहिजे. एक भिल्ल समाजाचा एक संसारी, मनामध्ये विरक्ती आहे. बऱ्याच संसारांच्याशी मनामध्ये विरक्ती असते, पण माय बापा ते काय होतं ना, हा नेमकं कळत नाही बा कसं आणि काय करावं. ज्या वेळेला तो भिल्ल, त्यांनी एक नियम बनवला. नियम बनवावा लागतो बरं का. हा, आणि तसे नियम बनवणारे दुर्लभ सांगितलेत लोक. नियमानं कोणीच नसतं. नियमात जो असतो त्याच्यासोबत लक्ष्मी वल्लभ असतो, आणि तो प्राणी दुर्लभ सांगितलाय. आणि असल तर लक्ष्मी वल्लभ तर या जवळ कोणाच्या? नित्य नेम नामी. आलं का लक्षात? हरिपाठ फार सोपं करतो माय बापा. ज्या वेळेला त्यानं एक नियम बनवला, तो म्हणला जोपर्यंत मी भगवान भोलेनाथाला भस्म अर्पण करणार नाही तोपर्यंत मी पाणी सुद्धा पिणार नाही. त्यानं असं नियमच केला, भिल्ल समाजाचा. पण भगवंताचं कथा श्रवण करून त्यांनी ठरवलं. आणि तो काय करायचं माहितीये का, त्याच्या गावाशेजारी एक मोठी टेकडी होती, मोठा असं डोंगर होता, उंच डोंगर. त्या डोंगरावरती जायचा उंच, आणि सर्वीकडे असं पाहायचा पंचक्रोशीत, कुठे कोण माणूस मेलय का, मग कुठे धूर असा वर येतोय का त्याच्या सरणाचा, असं बघायचा. आणि तिथे जाऊन चिताभस्मी घेऊन यायचा. ती डायरेक्ट आणून वाहता येत नाही बरं का, लक्ष द्या. हा, फक्त भस्म पाहिजे, त्यात अस्थी नको. चुकून एखाद्या अस्थीचा जर लवलेश आला
तर भयंकर पाप लागतो माय बापा. ते भस्म असं आणायचा, ती वस्त्र गाळ करून माय बापा ते भस्म भगवंताला अर्पण करायचं. त्याला असा छंद लागून गेला तो की पाणी प्यायचं नाही, त्याशिवाय नियमच झाला त्याचा. भगवान भोलेनाथ म्हणतायत बघू किती दिवस करतोय. महाकाल आहे तो. भगवान भोलेनाथ म्हणले आता याच्या पंचक्रोशीतलं कोणी मरूच नाही, मग कुठलं टाकतोय बघू भस्म. आणि अगदी तसंच केलं बरं का. माणूसच मेला नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, करता करता 7 दिवस माय बाप्पा रोज डोंगरावरती जायचा, उंच सगळीकडे पाहायचा, कुठंच धुनी नाही, काय नाही. 8वा दिवस पाणी पिला नाही. आता डोंगर चढण्याचं सुद्धा सामर्थ्य अंगी नाही. बरं यानं नाही पाणी पिलं म्हणून पत्नीने सुद्धा पाणी त्यागलं. पत्नीने त्यागलं तर लेकरांनी सुद्धा पाणी त्यागलं माय बापा. अख्खं घरच्या घर माय बापा बिना पाण्याचं. मा जगदंबा म्हणते अहो अशी काय सत्व परीक्षा घेताय, लेकर येत हो आपले ते. असं नका तो, थांब म्हणले बघू दे मला. 11वा दिवस उजाडल्यावर का 11व्या दिवशी पत्नी म्हणली अहो एक काम करा, आता मला या लेकरांकडं पाहणं शक्य नाही, हे पाहावे ना मला. आता तुम्ही एक काम करा, काय लेकराला घेऊन बाहेर जा घराच्या. घर म्हणजे काय झोपडी, बाहेर जा आणि हे झोपडीच पेटून द्या माझ्यासह, आणि माझीच चिता भस्मे भगवंताला वा. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण आनंदही झाला की आज 11वा दिवस आहे, आज मला चिता भस्मे भेटणार आहे. नक्की म्हणतेस ना? अहो हो नक्की म्हणते. मायबाप लेकराला घेऊन बाहेर आला आणि भगवंताचं स्मरण केलं, भगवान भोलेनाथाचं. आतमध्ये पत्नी आहे आणि स्वतःच्या हाताने अग्नी डाग दिला. अग्नी पेटला, सर्वीकडे दंडन दंडन असा त्या लपटा ज्वाळा अशा उंच खेळायला लागल्या. लेकर तर मूर्छितच झालेले, बेशुद्ध पडलेले. उड्या मारायला लागला आनंदानं, आज माझ्या शंभूनाथाला भस्म भेटणार आहे. आणि उड्या मारता मारता जवळ बघतोय तर बायको सुद्धा उड्या मारायला लागली शेजारी उभी. ते म्हणलं तू मध्ये होती ना? म्हणजे मी नव्हते मध्ये. मग मध्ये कोण होत? मला नाही माहिती. भगवान भोलेनाथ प्रगटून म्हणले वत्सा, ए बाळा, अरे ती तुझी आई होती रे, जगत जननी जगदंबा परंबा माता मातेश्वरी पार्वती मैया माय बापा. त्या झोपडीमध्ये स्वतःला हे करून घेते. लेकर उठून नाचायला लागले. भगवान भोलेनाथांनी प्रगटून माय बापा आशीर्वाद दिला. ठीक आहे सत्व परीक्षा घेतो तो, पण अंतिम माय बापा दर्शन असा देतो की सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. ज्या वेळेला भगवंत माय बापा दर्शन देतायत, जीवनातला नियम माय बाप्पा भगवंताला आपल्यापर्यंत येण्याकरता मजबूर करतो. लक्षात घ्या. आमच्या आळंदीतलं एक कौतुकानं मी एक सांगत असतो बरं का.
आई आदरणीय श्री बबनरावजी कुराडे म्हणून इथले नगराध्यक्ष होते पूर्वी आळंदी. त्यांचा नियम बर का काय, ती घंटा वाजते सकाळी 4 वाजता माऊलीच्या मंदिराची. ती घंटा वाजते ना, त्यावेळेला ते समोर उभे असतात माऊलीच्या महाद्वारात. आणि रोजचा नियम आहे, कोणी जाऊन बघा, मी फार आत्मविश्वासाने बोलतोय हे साधने, माऊलीच्या अंगणामध्ये सकाळचं पहिलं दर्शन जर कोण घेत असेल तर ते बबनराव कुराडे घेतात. नियमच आहे, नित्य नियम. हा, कसं त्यांना, मला वाटतं ही सर्वात मोठी साधना आहे. कुठेही तुम्ही, काल परवा कोणतरी मला म्हणले भाईजी मला आहे ना सकाळी 3ला जाग येते म्हणजे येतेच. हा, अलंकापुरम मध्ये आता कथा झाली आणि तिथले एक साधक मला म्हणले मला गजर लावायची गरज नाही, काय नाही, आणि म्हणले 2ला जरी झोपलो तर 3ला जाग येतेच. हा नियम आहे त्यांचा. हा, असा कडक नियम आहे बापा. काहीतरी नियम केला पाहिजे बरं का, लक्षात घ्या. भगवंताचे 2 विग्रह स्वरूप आहेत. एक पिंड मूर्ती आणि निराकार ज्योती, असं भगवंताचं दर्शन या ठिकाणी होतंय. 3 रूपामध्ये, ज्याला रुद्र, महेश्वर आणि शिव या नावाने ओळखल्या जातं भगवंताचं स्वरूप मायबापावर. रुद्र आणि महेश्वर जे स्वरूप आहे ते साकार स्वरूप आहे, आणि शिव म्हणजे ज्योती स्वरूप आहे, असं आपल्याला दर्शन होतं. आता साकार आणि निराकार म्हणजे काय, तुमच्या हातावरती जर पाणी असं मी टाकलं, असं ओ तुमच्या तळ हातावर, आणि त्याला पकडायला सांगितलं तर धरता येईल का? नाही. पण तेच पाणी ज्यावेळेस बर्फाच्या स्वरूपात तुमच्या हातात येतं त्यावेळेला त्याला पकडता येतं. मग तो पकडता येतं ना, त्याला साकार म्हणावं, आणि जे पकडता येत नाही ते निराकार आहे. भगवंताचं स्वरूप मायबापाव या ठिकाणी, सनत कुमार मायबापाव या ठिकाणी यांचं दर्शन व्यासांना होतंय. व्यास त्यांना विचारतायत, दोन प्रकारे पूजा भगवंताची या ठिकाणी सांगितलेली आहे. सनकादिकांनी हा प्रश्न नंदीश्वराला विचारला होता. नंदीश्वराने सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं या ठिकाणी स्मरण मायबापाव करून दिलं होतं. तेवढी कथा घेऊन आपण थांबूया. मायबाप एकदा काय ब्रह्मदेवाच्या मनात आलं काय माहिती. कधी कधी ब्रह्मदेवाचे काय हो, सगळ्याच्याच मनात येत आहे, सगळेच अहंकारी. असे लहान लहान लेकर आहे ना, हे असे तसल्याला टेन्शन येतो. काय कमाल आहे. खर तर निरागसता लहान लेकरात भरपूर असते. माझं तर माझंच, पण मोठ्याचं सुद्धा माझंच असे म्हणणारे सुद्धा लेकर आहेत, आहे का नाही? हा, असं लेकराच्या पप्पानीच मला सांगितलं. लक्षात आहे, लहान लहान लेकर टेन्शन नको देऊ म्हणतात. आणि आजीला लय कौतो माझा वा, काय ते अहंकार. लक्षात ठेवा. काय लहान लेकरापासून थोडस असं करा, ते रागात बघतोय. हा, आणि हे लहानपणापासूनच असं शांत केलं पाहिजे मायबापा. हे अधोगतीकडे जाण्याचं लक्षण आहे बरं का, लक्षात घ्या.
एवढ्या अच्छा क्रोध आहे ना, हा जन्मताच आपल्या जन्माआधीच आपल्या सोबत आहे, नाही असं नाही. पण त्या क्रोधाला न एवढं वरती येऊ देता माय बाप्पा शांत स्वभाव जो आहे त्याच्यात जे प्राप्त, बघा न बोलणारे लोक जास्त कार्य करतात, बोलणारे करत नाही. बोलणारे भपके म्हणतात त्याला. आपल्या इकडे काय शब्द आहे नाशिक जिल्ह्यात? भपकाच ना. आणि चॅप्टर असेल तर भामट्या म्हणतात त्याला. भामट म्हणतात, भामट. बोलणारा कधीच क्रिया करत, न बोलणारा केल्याशिवाय राहत नाही माय बाप्पा. शांत प्रधान जीवन ज्याचं आहे तो निश्चितपणे जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करून घेतो. या ठिकाणी माय बाप्पा ब्रह्मा यांच्या काय मनात आलं? अहंकार मनामध्ये प्रगटला. म्हणले या सृष्टीचा उत्पत्ता मी आहे, या सृष्टीचं निर्माण मी केलं. हे थोडासा अहंकार झाला आणि भगवान विष्णू नारायणालाच म्हणायला लागले. काय म्हणे? सदा न कदा झोपलेले असता तुम्ही, शांताकारम भुजग शयनम. हे या भुजंगावरती शांत झोपलेले तो काय तुम्ही? मी मोठा आहे. अरे तुम्हाला विसर पडला असेल, तुम्ही माझ्या नाभीमध्ये साठलेल्या पाण्यात कमळ प्रगटलं, त्या कमळात तुमची उत्पत्ती झाली, याचा विसर पडलाय का तुम्हाला? विष्णू नारायण म्हणायला लागले. आणि पाहता पाहता भगवान ब्रह्मदेव आणि विष्णू नारायणामध्ये माय बाप्पा असं भयंकर युद्ध प्रारंभ झालं, द्वंद्व युद्ध. विष्णू नारायण म्हणायचे मी पहिला, मी मोठा. ब्रह्मा म्हणायचे मी मोठा. दोघांमध्ये माय बाप्पा अहंतेचं दर्शन दिसायला लागलं. मी मोठा, मी मोठा. युद्ध एवढं विकोपाला गेलं, आकाश मार्ग माय बाप्पा युद्ध प्रारंभ. सर्व घाबरले, त्रैलोक्य थरारलं माय बाप्पा. आणि सर्व देवता या युद्धाला थांबवण्याकरता त्रिनेत्रधारी भूत भावन परम पावन भगवान भोलेनाथाच्या शरणागतीमध्ये सर्वजण जात आहेत आणि भगवान भोलेनाथाला माय बाप्पा प्रार्थना करतायत. आणि भगवान भोलेनाथांनी त्या ठिकाणी येऊन माय बाप्पा यांना भगवान भोलेनाथांनी यांचं युद्ध थांबवलं. ब्रह्मदेव आणि भगवान माय बाप्पा विष्णू नारायणाला थांबवलं. म्हणले काय नेमकं तुमचं म्हणणं काय? त्यांनी सांगितलं मै बडा मै बडा, दोघांचे चालू. भगवान भोलेनाथ म्हणले ठीक आहे, एक काम करा. हा अरुणाचल प्रदेशामध्ये या जगतातलं भगवान भोलेनाथाचं पहिलं प्रागट्य आहे बरं का. असं अग्निज्योत स्वरूप भगवान भोलेनाथ प्रगटले. आणि म्हणले भगवान विष्णू नारायणाला भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हणले एक काम करा, एकाने खालच्या दिशेला जा आणि एकाने वरच्या दिशेला जा. फक्त या अग्नीचा शेवट कुठे एवढं मला कळवा. भगवान विष्णू नारायण शुकर रूप धारण करतायत आणि माय बाप्पा ते खाली जात आहेत. ब्रह्मदेव हंसावरती बसून वर 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 जायला लागले. किती वर जात आहेत पण ती अग्निज्योत काय त्याचा शेवटच सापडेना. ब्रह्मदेव चार मुखकमल माय बाप्पा जरा ज्याच्या मती जास्त असतात का नाही ते अधिक काय म्हणतात बुद्धिमान. काही काही 4 मतीचे, काही 6 मतीचे, काही तर 12 मतीचे. लय डेंजर लोक माय बाप्पा. सांगायचं तात्पर्य असं, ब्रह्मदेवानी डोकं चालवलं, म्हणले कशाला जात बसायचं वरती. आणि ते विष्णू नारायण त्यांनी शेवट गाठला ना आले परत तर माझ्या आधी गडबड होईल.
ब्रह्मदेवानी पाहिलं की वरतून एक केतकीचं पुष्प खाली येत होतं, केतकीचं फुल. आणि ते केतकीचं फुल माय बाप्पा असं झेल. केतकीचं फुल कळतं? हा, ते पांढरं असतं बघा, त्याच्यामध्ये थोडंसं नारंगी रंग असं केतकीचं मोठं असतं फुल असं. तर ते केतकीचं फुल घेतलं आणि त्या केतकीच्या फुलाला ब्रह्मदेव म्हणले, मी जे म्हणेल त्याला फक्त होकार द्यायचा, तुमचं महात्म्य वाढून दे. राहू द्या, कुठलंही राहू द्या फुल, नंतर चर्चा करा, कथा ऐका. लगेच आपसात चर्चा चालू झाल्या, कोणता असेल कसं असेल. इकडं कथा गेली बोंबलली. एकदा प्रेमाने बोला, नम पार्वते पते हार हार. नंतर भेट घ्या, मी दाखवतो तुम्हाला. मला बरेच जण विचारतात शिवपुराण झालं की महाराज कसं असतंय नेमकं दाखवा. ते मोबाईल मध्ये मी क्लिक करून ठेवले, हे असं असते. हा, लोकांच्या चर्चा नको ती चर्चा माय बापा, कथा इकडे लक्ष द्या. मग ती केतकीचं फुल हो म्हणाल, ब्रह्मदेवाला कोण नाही म्हणेल. येत असताना माय बापा कामधेनू मैया त्या ठिकाणी दिसले. कामधेनूला ब्रह्मदेव म्हणले, मी जे म्हणेल त्याला होकार द्या, तुमचं महात्म्य मी वाढवेल. म्हणले ठीक आहे. गौमय्या सुद्धा हो म्हणाली आणि केतकी पुष्प सुद्धा हो म्हणाल. परत आले भगवान विष्णू नारायण ब्रह्मदेवाच्या आधी येऊन उभे होते. ब्रह्मदेव म्हणले, बापरे, झाली गडबड. कदाचित विष्णू नारायणाला शेवट गाठला असेल, पण विष्णू नारायणाला शेवट सापडला नाही. भगवान विष्णू नारायणाने येऊन हात जोडले आणि भगवान अखिलेश्वर जगदीश्वर भूत भावन परम पावन भगवान भोलेनाथाला हात जोडून म्हणले, प्रभू मला क्षमा करा, तुम्ही सांगितल्यानंतर मी जायला नको होतं, मला कसा अंत सापडेल. ज्या निज ज्योतीतून आम्ही प्रगटलोय, भगवान विष्णू नारायण त्या ज्योतीतूनच प्रगटले. उद्याच्या कथेमध्ये तुम्हाला हे विश्व कसं प्रगटलं हे उद्याच्या कथेमध्ये ऐकायला भेटणार आहे. भगवान विष्णू नारायण म्हणाले की मी नाही जायला पाहिजे, मला क्षमा करा. फार प्रसन्न झाले भगवान भोलेनाथ, आशीर्वाद देत आहेत. पण ब्रह्मदेव आले आणि खोटं सांगितलं. म्हणले, मी पाहिलं म्हणले शेवट जिंकण्याकरता. शेवट पाहिलं, खोटं बोलले. अरे एक नाही दोन नाही, त्रिनेत्रधारी येतो, अंतर्यामी आहे. मायबाप भगवान भोलेनाथ म्हणले, काही प्रमाण? हा, हे काय गौमाता, गौमातेकडे हात केलं, बरोबर आहे का? आपण गेलतो ना शेवट. म्हणले गौमातेनं मांडू लावली. आणि मायबापा केतकीचं पुष्प म्हणले, बघा हेच पुष्प म्हणले, हा हे सुद्धा आहे माझ्यासोबत साक्षीला. त्या पुष्पानं सुद्धा होकार दिला. भगवान भोलेनाथ पहिलं त्या केतकीच्या पुष्पाला श्राप देतात, जो कोणी चुकून हे पुष्प माझ्या पिंडीवर वाहील, हा त्याच्या अनंत पिढ्या नरकात जातील म्हणून माय बाप्पा भगवान भोलेनाथाने श्राप दिला. आणि गौमातेला सांगितलं, ज्या मुखानं तू खोटं बोललेस ना, हा ज्या मुखानं तू खोटं बोललेस, अरे सर्वांगानं पवित्र राहशील, मुखानं पवित्र राहशील म्हणून माय बाप्पा गौमातेला श्राप त्या ठिकाणी दिला. आणि तत्पश्चात ब्रह्मदेवाला म्हणले, माना सन्मानाचे भुकेजलेले तुम्ही, जगतात तुम्हाला कुठंच सन्मान भेटणार नाही. या विष्णू नारायणाचे गाव भक्त असतील, हजारो लाखो करोडो त्यांचे मंदिर असतील, असं माय बाप्पा आशीर्वाद दिला. पण तुमचं एकाच ठिकाणी मंदिर असतं, ते पण माय बाप्पा शाप दिला. तेव्हा काही लोक जे ब्रह्मदेवाचं मंदिर बांधतात ना काही जागी, ते चुकीचं आहे, लक्षात घ्या. हा, जगतामध्ये सूर्य आणि ब्रह्मा यांचं एकच मंदिर सांगितलेलं आहे. हा, आणि खरं दर्शन तिथंच होतं बरं का, ब्रह्माचं आणि सूर्य. आता मी पाहिलं सूर्य मंदिर अनेक बनवतात, ब्रह्म मंदिर सुद्धा अनेक बनवले जात आहेत. ब्रह्माचं प्रतीक होऊ शकतं, मंदिर नाही. हा, मंदिर त्याला म्हणतात जिथे मांगल्यता दिव्यता रम्यता असते, त्याला मंदिर म्हणतात. तिथं देव पण नसतंच,
ब्रह्मदेव ज्या ठिकाणी स्वतःचं वास्तव्य सांगतायत त्या ठिकाणी मायबापावती नाहीच आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी दोघंही मायबापाव भगवान विष्णू नारायण आणि भगवान ब्रह्मदेव भगवान भोलेनाथाला शरण आले. भगवंतांनी त्यांना मायबापा आशीर्वाद दिला. भगवंताचं सबीज निर्बीज असं ध्यान या ठिकाणी. आता भगवंताचे किती लोक उंच भगवान भोलेनाथ राहत आहेत हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आपण उद्याच्या कथेमध्ये त्याचा संपूर्ण भाव जाणून घेऊया आणि सर्वांना कोटी कोटी साधुवाद धन्यवाद देतो. आता